विठ्ठला जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात अग्रगण्य वैष्णव कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. आणि ज्या वेळेला त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रानं अवतार घेतला 33 कोटी देव आले. प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं सांगितलं कोणी वानर व्हा, कोणी आसोलं व्हा, कोणी झाडं व्हा, कोणी झुडपं व्हा, ज्याला जे अवतार रूप धारण करता येईल ते करा. सगळे देव संपले महाराज, एकच देव शिल्लक राहिला ज्याचं नाव होतं देव आदिदेव महादेव. आणि मग भगवान शंकर भगवान विष्णू परमात्म्याकडे आले आणि सांगितलं देवा तुम्ही राम होणार आहेत, कोणी वानर होणार आहेत, कोणी आसुर होणार आहेत, कोणी रीछ होणार आहेत, कोणी गोलांगून होणार आहेत. मग मी आता एकटा इथं राहून काय करू? मग मला सुद्धा अवतार घेण्याची इच्छा आहे. त्यावेळेला भगवान विष्णू परमात्मा जे रामाच्या रूपामध्ये अवतीर्ण होणार आहेत विचारतात महादेवाला तुम्ही कोण्या रूपानं अवतीर्ण घेणार आहेत? आणि त्यावेळेला महादेवानं सांगितलं मी सगळ्यात मोठं वानर महारुद्र या रूपानं अवतार घेणार आहे. आणि तेच महारुद्र म्हणजे कोण आहेत? ध्वजस्तंभावरी वानरो जो मूर्तिमंत शंकरो. साक्षात भगवान शंकर म्हणजे हनुमंत आहेत. आणि ते वैष्णव असल्या कारणानं अभंगाची निवड. विठला विठला. वैष्णव काय तर वैष्णवाची साधी व्याख्या अशी आहे तळपायामध्ये जरी काटा टोचला तरी वेदना तळपायालाच होतात का सगळ्या शरीराला? तुम्हाला बरं वाटू लागलं तर असं करायचं. लई ताण घ्यायचा नाही आपल्या कीर्तनात. लोकांचा ताण घेऊन वाळून गेलो, अंगाला अंग राहिलं नाही. पुन्हा तुम्ही ताण दिले. हो चला. तळपायामध्ये काटा जर टोचला तर वेदना सगळ्या शरीराला का तळपायालाच? सगळ्या शरीराला. तसं वैष्णव कोणाला म्हणतात? जगात कोणालाही दुःख झालं की ज्याचं अंतकरण पिळल्या जाते त्याला वैष्णव म्हणतात. त्याला वैष्णव म्हणतात. हो. एका ठिकाणी तुकोबार आहे वैष्णवाची व्याख्या सांगत असताना असं म्हणतात अवघी देवा वरी माया वैष्णव तो जया. अवघी देवा वरी माया. कोणाला वैष्णव म्हणतात? ज्याची सगळी माया देवावर आहे. सगळी माया देवावर आहे. मला सांगा परमात्म्याची भक्ती करणं आपली कमी नाही मात्र आपली सगळी माया देवावर आहे का? आबाळाकडे पाहिलेत का नाही? काही जण हळदी आरत कच्या झाल्यात हे का नाही? हां त्याला नाही मिळत. हो देव आशानं पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्हाला ते सुदामा ब्राह्मण माहिती आहे का? येणार आहे तुमच्या गावात दिवसाच्या दिवशी. ते येतेच कोणा गावात भागवत असले की. त्यानं काय केलं देवाला? पोहे दिले. किती? मूठभर पोहे दिले. आणि देवानं काय दिलं त्याला? महाग झाले म्हणून तोंडातून निघणं मलाही कळायले. सोन्याचा काय देऊन? सुदामा ब्राह्मण जेवायला गपची बसतो का आपण? हे जेवणच आहे, हे सुद्धा जेवण आहे. चला
भगवान कृष्ण परमात्म्याला सुदाम्याने किती पोहे दिले? मूठभर पोहे दिले. आणि देवाने त्याला काय दिला? सोन्याचा गाव दिला. आपण कमी पोतभर घेऊन गेलो जमत नाही का? ऐका, देवानं सुदाम्याला मूठभर पोह्यासाठी सोन्याचा गाव दिला नाही महाराज. मग शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. मग नाही म्हणले, गंधावला झाला वैष्णव. घागरमाळीसारखी माळ घातली, झाला वैष्णव. एकदम उलटा हरिपाठ म्हणला, ती कुणीकडे काय बंद आहे? हो, मी लहान होतो ना, मी लहानपण लय लहान होतो. हो, तुम्ही आज जा फक्त. काय काय माणसाला कळत नाही काय, पंक्तीला बसलं 4 मिनिट घेतले की हे घेते. त्याला आणली खरड कळत नाही, त्याला फक्त भर टाकायची, तुराटे असो का पराठे असो. ते कापसामध्ये कोळपला येत होते दोयरी. आणि पुन्हा हे काय भागवतात हे का काय, इतकं लक्ष देऊन ऐकायला तुम्ही. त्याला काय म्हणत होते? तिपट. आठवते का तुम्हाला? तणकट राहू नये म्हणून कापसाच्या पराठीच्या बुडाजवळून ओखर जात होतं. तसा त्यानं उलटा हरिपाठ म्हणला. वैष्णव झाला नाही. तुम्ही पंढरपूरला आता वाहनं झाली, रेल्वे झाली वाहनं. जुन्या काळात जास्त लोक पंढरपूरला जात नव्हते. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर मामा बसस्टँडला उतरलं पाठीत की टांगे असायचे. टांगे जे बसस्टँडला टांगा उभा होता त्या घोड्याचे तोंड कोणाकडं? मंदिराकडं. घोड्याचे तोंड कोणीकडं? मंदिराकडं. आणि जे मंदिराजवळ घोडे उभे आहेत त्याचं तोंड बोला ना तुम्ही, घोड्यासारखं काऊन करायले? जे घोडे बसस्टँड जवळ उभे आहेत त्याचं तोंड मंदिराकडं. आणि जे मंदिराजवळ उभे आहेत त्याचं तोंड, जे कीर्तना आलेत आणि जे नाही आले त्याच्यातलं काही नाही, उगं सांगायलो मी. कारण काय, ऐका ना, जे घोडं बसस्टँड जवळ उभं आहे त्याला बसस्टँड माहीत नाही, कारण बसस्टँड कुठे आहे? माग आहे. आणि जे मंदिराजवळ उभं आहे त्याला मंदिर माहीत नाही. मंदिर माहीत नाही, अवघी देवा वरी माया. ज्या वेळेला परमात्म्याची भक्ती करताना तुम्ही सर्वस्व देवासाठी केलं पाहिजे, त्याला वैष्णव म्हणतात. नाहीतर बघा तुम्ही, यावर्षी आमच्या संघ एक वारीला आलतं माणूस, गावाचं नाव सांगित नाही, तुमचं लई सोयरी पण आहे त्या गावात. उगं भांडण लावाय धंदे महाराज लोकांनी करू नये. चोरी की लावू द्या, काय घोर नाही, मोडल्या तर मोडल्या. मग आडदांग होतो महाराज. 4 जण भाऊ. हो, 4 जण भाऊ. 3 जण 2 जण नोकरीला. एकानं कारभार करायचा आणि एकानं रानामध्ये काम करायचं. 24 तास काम. त्याला दुसरं काही धंदा नाही. 10-5 भाकरीचा बुका पाडायचा आणि 24 तास काम करायचं. मात्र त्याचं लग्न झालं आणि शिकलेली बायको आली. आल्याबरोबर तिनं याला समजून सांगितलं, सगळे अल्लादी बसून खातात, तुम्ही एकटी शेतामध्ये राबता, तुम्ही काय करा, थोडा आराम करा. आणि तितक्यात पंढरपूरची वारी आली. बाई हुशार होती, ती म्हणली जा महिनाभर यात्रेला. कारण काय, येरी तर तुम्हाला आराम मिळत नाही. कारभाऱ्याकडे शेतात काम करणारा भाऊ गेला आणि त्यानं सांगितलं, दादा यावर्षी मी वारीला जाणार आहे, वारीला जाणार आहे. दादाने विचार केला, वसमतला कोण जाईल? मग हे जर वारीला गेला तर वसमतला कोण जाईल? त्यानं सांगितलं यावर्षी जाऊ नको, कामाची अडचण आहे, तू पुढच्या वर्षी जा. ते मला याच वर्षी जाणार आहे. त्यानं लगेच पडशी भरली. कारभाने रुपये दिला नाही. गावातच भिशीवारी महाराज होते. हे बिचारा आडादांग त्या महाराजाकडे गेलं आणि काय म्हणे, महाराज मला पंढरपूरला येण्याची इच्छा आहे. मग तुमच्या दिंडीत आलं चलेल का? पण माझ्याजवळ तुम्हाला द्यायला. पण दिंडीवाले महाराज हुशार. नाही, हुशारच दिंडीवाले महाराज असतात, असं आहे ते. त्याने याच्याकडे पाहिलं, 1-1.5 क्विंटलचा माणूस. ते मला 1 रुपया देऊ नका, फक्त एकच काम करायचं, काय? पालं मोडायचे आणि टाकायचे. तुम्हाला सांगू का, वारीतलं सगळ्यात अवघड काय काम असेल तर आता पाईपलाईन झाल्यात. नाही तर जुना काळ आठवत तुम्ही, जर रान भिजवायचं असलं तर कोणता पाईप होता? इतक्या पैशात काय काय सांगू. उकरून द्यालो, कोळपून द्यालो, आता भिजूनही देतो. हो, हळद वाळे सांगू नका जातात. पाईप कोणता होता? ते काकण्या पाईप. आठवतं का तुम्हाला? गोल गोल. नाही काकण्या नाही, रबड्या. काळ्या रानात पाईप टाकला ना काही वाटायचं नाही. पण ज्या वेळेला भिजवून झाल्याच्या नंतर ते पाईप गुंडाळताना विचारा त्याला. एक तर पाईपाला चिखल लागायचा. पाईप आधीच कुंटलचा असला 1.5 क्विंटल व्हायचा आणि पाय कितकाल जायचे, डायरेक्ट रोंगळ्या हात लावायचा, बोलायचंच नाही काही. एवढाले पाय जायचे, एवढा मारा ताण. ते पालं सुद्धा तसेच आहेत. जोपर्यंत पाऊस नसतंय ना तोपर्यंत मोडायला सोपे आणि टाकायला सोपे. एकदा पाऊस जर पडला ना, हो, बोलायचं काम नाही. ठरलं महाराज दोघांमध्ये. गेले आळंदीमध्ये पहिला मुक्काम. माऊलीचं प्रस्थान झालं. पुण्यामध्ये पहिला मुक्काम पडला. आता पुण्यात काय पाल टाकायचं काम नाही सरासरी. मग धर्मशाळा, शाळा, हो सगळ्या शाळा. आता पण वाटणं सगळ्या शाळाच. मुक्कामाला हो. आणि शाळेमध्ये मुक्काम पडला आणि प्रस्थान झालं महाराज. हो, पुण्यामध्ये पालखी आली. आता तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये पालखी आल्याच्या नंतर, हो, पुण्यामध्ये
ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वराची पालखी जाते त्यावेळेला ना जात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे. मुस्लिम समाजाचे बांधव सुद्धा वारकऱ्याला माऊली म्हणून घरात नेतात आणि त्याला अन्नदान करतात. हे पुण्याचं महत्त्व आहे महाराज, हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. श्रीमंत महाराज मारवाडी माणूस आणि त्याची बायको श्रद्धाळू होती. तिनं सांगितलं मालकाला, शेठजी 10 वारकऱ्याचा स्वयंपाक मी केलाय, तुम्ही जा आणि एखाद्या दिंडीतून 10 वारकरी आपल्याकडे अन्नदानासाठी घेऊन या. शेठजी आले महाराज. योगानं हे अर्धांगच्या दिंडीत गेलं तर त्याच दिंडीत आले. 200 लोक दिंडीत होते, सगळे आंघोळीला निघून गेले. दिंडीवाले महाराज आणि हे बिचारे 1-2 जण होते. हो, शेठजी म्हणले, महाराज 10 वारकऱ्याचा स्वयंपाक आमच्याकडे तयार आहे, तरी तुम्ही काय करा, 10 वारकरी आमच्याकडे जेवायला पाठवा. महाराज म्हणले, 10 वारकरी तर आता इथं नाहीत, तुम्ही काय करा, याला घेऊन जा. बाकीचे आंघोळीहून आले, यांना जेवू घाला आणि थाणून सोडा. पुन्हा तुम्हाला यायची गरज नाही, कारण यांना तुमच्या घरचा पत्ता माहीत होईल. हे लगेच त्याला घेऊन तुमच्या घरी येतात. आनंद झाला शेठजीला. घेतलो वारकऱ्याला, बसवलं कारमध्ये, नेलो महाराज. नेल्याबरोबर यानं पायातला बूट काढला तर बोनं सगळे फुलत टाकलेले. फुलावर पाय टाकले, पाय चोरून घेऊ लागले. याला ढेकळावर पाय टाकाय सवयी. हो, मळमळ झालं त्याला. गेलं तर पाठ टाकला, पाटावर उभं राहिलं, पाठ करकर वाढला. 1.25 क्विंटलचं हे. अहो माझ्याकडे काय पाहिले, मग लय मोठं होतं ते. 92 किलो आहे फक्त. मग लगेच ते घंगाळ आणलं, तांब्याचा तांब्या आणला, पाय धुतले, चंदन लावलं. लोक कोणाला चंदन लावतील याचा काही नियम नाही. काय लोक तर देवाला सुद्धा चंदन लावतात. पाय धुतले, हो, आतमध्ये नेलं, बसवलं महाराज. ताटाला आहे पाठ आणि बसायला आहे पाठ. पाटावर केळचं पान टाकलं, डाव्या बाजूला मीठ वाढलं आणि मीठ वाढल्याच्या नंतर श्रीखंड वाढला. श्रीखंड पाहिलं ना तुम्ही, सरासरी आपल्या पाण्यात नसते ते. आपल्या फक्त एक कुंडलिका, जे वर्णाचा फुरका हाणला ठसकाच लागला. आपल्याला श्रीखंड जास्त माहीत नाही, कारण काय, खाण्याची अक्कल आपल्या लोकांना नाही. खावा वाण्यानं, बामणानं, मारवाड्यानं. मारवाडी म्हणतात सुद्धा, मामा खाणू तो चोखो खाणू, नाही तो नाही खाणू. आपल्या 10 किलो चटणी, आमच्या बायकून 7 किलो मिरची आणून ठेवल्यात, वरीसभर लागतात म्हणून. हे आपलं खाणं आहे. श्रीखंड वाढला. वाढल्याबरोबर त्याला श्रीखंड माहीत नाही बाप, जर मी कधी. हे आदल्या दिवशी एका तेली माणसाच्या घरी जेवायला गेलतं. तेली, त्याचा काय नियम असते, पंक्तीला बसले की पहिल्यानं विभूती देतात, विभूती. मग काय करायचं, 3 बोटं घासायचे आणि कपाळाला वढायचे. याला वाटलं हे काय, घासानं बोटं. मग त्यानं त्या श्रीखंडात 3 बोटं घासले. माहीतच नाही ना महाराज त्याला. हो, आणि कपाळाला वडा पट्टा त्यानं. आता मारवड्याला कळालं याला अक्कल नाही म्हणून, पण हुशार माणसं म्हणून दाखवत नाहीत आणि मूर्ख त्याच्यामुळे शहाणपणा करतात. आणि मूर्खाचं लक्षणच आहे, त्याला कळत नाही मी मूर्ख आहे म्हणून, त्याचंच नाव मूर्ख असतंय. तुम्हाला कळलेलं नाही, मला काय कळलं ना म्हणून. हो, लगेच त्यानं पट्टा वळला आणि वळल्याच्या नंतर हो सगळे पदार्थ वाढले. शेठजी आले, शेठजीची बायको आली, दोघांनी हात जोडले. महाराज घ्या आता, करा आता जेवायला सुरुवात, करा आता जेवायला सुरुवात. पण वारकरी जेवत नाही, सारखं ताटाकडे बघू लागला. हो, आता मारवाड्याला वाटलं दक्षिणा पाहिजे कानू. खिशात हात घातला आणि काढी नोट. कितीची, किती बारकाई हो, त्याला तरी देऊ द्या की. 500ची नोट काढली आणि ताटा लावली. म्हणले महाराज आता तरी जेवा. ते मला दक्षिणाची काही गरज नाही. मग काय श्लोक म्हणायचं का, याला श्लोक माहीतच नव्हता. याला फक्त एकच माहित होतं, पुंडलिका म्हणलं की फुरका आणायचा. हो, जेवायला सुरुवात करत नाही. मारवाड्याला चिंता वाटली, काय स्वयंपाक चांगला नाही का, पदार्थ आवडीचे नाही का. वारकरी महाराज तुम्ही का जेवत नाही, का जेवत नाही, जेवा, तुम्हाला आणले ना आदरानं. हो, त्यानं काय केलं माहिती आहे का, ताटामध्ये असा हात ठेवला, ईत ठेवली, ईत, आणि सांगितलं शेठजी इथीच्या इथर जवळ चपात्या चवड येत नाही तो इंजन सुरूच होत नाही. याचं जनरेटर मोठं होतं. सगळ्या चपात्या आणल्या आणि लावलं इथं बरोबरीला. हो, आणि मग यानं जेवायला सुरू केलं. जे झपका चाललाय त्याचा जेवायचा, सगळ्या चपात्याचा बुगा पाडला. हो, शेठजी म्हणले आणू का, ते मला विचारू नका. शेठजी काय म्हणले, आणू का, ते मला विचारू नका. सकाळच्या आणल्या, संपल्या. काल रात्रीच्या आणल्या, संपल्या. बाईनं पुन्हा पीठ चाललं, पुन्हा उंडा चुरला, पीठही संपलं. शेठजी म्हणले आणू का, ते म्हणलं सांगितलं नाही विचारू नका. पण मारवाडी माणूस हुशार. हो, हुशारच असतात महाराज. ते काय म्हणे माहिती आहे का, वारकरी महाराज स्वयंपाक गरम गरम चालू आहे, तिकडं पोळ्या व्हायल्यात, तुम्ही तोपर्यंत काय करा, पाणी पिऊन घ्या. काय पिऊन घ्या, पाणी पिऊन घ्या. हो, ते म्हणला शेठजी अर्ध जेवण झाल्याशिवाय मी पाणी पियत नसतो. काय म्हणे, घरातलं पीठ संपलंय आणि याचं किती जेवण झालं नाही अजून,
आणि किती वारे केल्यावर ते वैष्णव होईल? नाही होणार महाराज, नाही होणार. ऐका, ज्याचं अंतकरण निर्मळ आहे, ज्याचं अंतकरण निर्मळ आहे, कोणाचंही भलं झालं की ज्याला बरं दिसतंय त्याचं नाव वैष्णव. मग तो कोण्याही वस्त्रामध्ये असू द्या, कोण्याही अलंकारामध्ये असू द्या, कोण्याही कपड्यामध्ये असू द्या, कोण्याही जातीचा असू द्या, कोण्याही धर्माचा असू द्या आणि कोण्याही पंथाचा असू द्या. म्हणून तर वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला समाविष्ट करून घेते. यारे यारे हो, कोणी या महाराज. आणि या वारकरी संप्रदायामध्ये आपला नाव लौकिक करा, त्याचंच नाव आहे वैष्णव. विठला विठला. कारण वैष्णव वैष्णव म्हणजे काय? आजकाल हो, पुराण काळामध्ये जर पाहिलं तुम्ही 4-5 हजार वर्षापूर्वी, तर याच वैष्णव संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणत होते. त्याच्यानंतर या संप्रदायाला वैष्णव संप्रदाय लोक म्हणू लागले. आणि आता माऊली ज्ञानेश्वरापासून याच संप्रदायाला लोक कोणता संप्रदाय म्हणू लागले? वारकरी संप्रदाय म्हणू लागले. आणि वारकरी संप्रदायाचा जर विचार पाहिला हो, तर वारकरी संप्रदाय कोण निर्माण केला असं वर्णन नाही. महाराज म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. आणि त्या वारकरी संप्रदायाची ज्यानं धुरा सांभाळली त्याला म्हणतात वैष्णव. विठला विठला. म्हणून हा संप्रदाय कधी निर्माण झाला तर प्रसंग असा आहे, भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतामध्ये बसलेले असताना पार्वती माता भगवान शंकराला म्हणल्या, देवा सगळ्या जगाला ज्ञान सांगता, मलाही कधी सांगत जा, मला सुद्धा कधी सांगत जा. कारण काय, ज्ञानाची देवता सरस्वती नाही, ज्ञानाची देवता भगवान शंकर आहेत. त्यांचं वर्णन आहे महाराज. आदिनाथ गुरु, भगवान शंकर कोण आहेत? आदिनाथ गुरु आहेत. म्हणून त्यांचा वास कुठे आहे? कुठं राहतात महादेव? महादेव कुठं राहतात? ज्याचं नाव घ्यावं वाटत नाही तिथं, मसन वाट्यात. हो, आणि मसन वाटा ही ज्ञानभूमी आहे. कोणती भूमी आहे तुम्हाला सांगू? किती नास्तिक माणूस असू द्या, किती परमार्थिक माणूस असू द्या, आणि कोणाच्या मातीला जाऊ द्या, गेल्याबरोबर मसन वाट्यात बसू द्या, बसल्या बसल्या एक जण दुसऱ्याकडे पाहिल्या एकदा तरी म्हणतंय, काय खरंय? काय म्हणलं? काय खरंय? आणि त्याच्याच बायकोनं ऐकलं हे असं म्हणलेलं. ती म्हणली, हे जर असं म्हणू लागत तर आपलं धकायचं कसं? म्हणून तिनं काय केलं माहिती आहे का? अंगणातच पाण्याची बकेट ठेवली. हे आलं, टोपी काढली, बुडवा नका, बुडून देऊ. टोपी काढली, बकेटात बुडली. शर्ट काढलं, पाण्यात बुडीलं. बनेल काढली, पाण्यात बुडीलं. पैसे काढले, नको. आले हुशार माणसं, नको म्हणतात. आता बनेलातले पैसे बुडवायला पाहिजे का नाही? पण नाही बुडिले सगळे. आणि शेवटला याच्या अंगावर भडभड पाणी टाकलं, मग घरात घेतलं आणि आंघोळीचं पाणी अंगावर पडल्या ते मला काय खरंय? कोणाचं? हे मेलेल्याचं. स्मशान ही ज्ञानभूमी आहे. आणि भगवान शंकर कुठं राहतात? तर स्मशानामध्ये राहतात. म्हणून ज्ञानाची देवता भगवान शंकर आहे असं म्हणतात. भगवान शंकराला किती डोळे आहेत? असे करा डोळे मोठाले जरा. हो, किती डोळे आहेत? 3 डोळे आहेत. हा, 3 डोळे म्हणजे असे हाडामासाचे 3 डोळे नाही. तुमच्या आमच्यासारखे 2 डोळे आणि तिसरा ज्ञानाचा डोळा आहे. आणि असं म्हणतात भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला की जगामध्ये काही शिल्लक राहत, काय शिल्लक राहत नाही? अज्ञान शिल्लक राहत नाही आणि ज्ञानाची प्राप्ती होते. जसा दिवस निघाला की अंधार राहत नाही, त्याला जाय म्हणायची गरज नाही. तसा भगवान शंकराचा ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडला की जीवाला ज्ञान होते आणि अज्ञान संपते. आणि अज्ञान संपलं त्याचंच नाव प्रकाश आहे. विठला विठला. पार्वती माता भगवान शंकराला म्हणू लागली, देवा लोकांना ज्ञान सांगता, तुम्ही घरी सांगत जा कधीतरी. हो, भगवान शंकराला माहीत होतं महाराज, हो पार्वतीला सांगून काही उपयोग होणार, पण हट्ट होता. भगवान शंकर एक दिवस आले, लगेच आपली महाराज झोळी खुंटीला अडकली आणि लगेच पार्वती मातेने जेवायला वाढल्याबरोबर चपातीचा तुकडा मोडला, वरणाच्या वाटीमध्ये बुडवला, तोंडामध्ये घास घालणार. इतक्यात पार्वती माता काय म्हणल्या? ऐका ना, मी काय म्हणायली? पार्वतीची किटकिट कवा जस काय माहीतच नाही कोणाची असू देत. कारण तिला माहिती आहे एकदा जेवता जेवता भेटलं तर भेटलं, तर बॅटरी घेऊन निघालं बोंबलं.
पुन्हा उद्या जेवायला बसल्याशिवाय भेटत नाही. भगवान शंकर म्हणले पार्वती आधी तुकडा खाऊ दे. नाही नाही, तुम्ही मला ज्ञान सांगा. ताट बाजूला केलं, राग आला, धरलं हाताला, मन संकल्पानं विमान तयार केलं आणि अशा ठिकाणी घेऊन गेले जिथं माणूस नाही, पशु नाही, पक्षी नाही. कुठे घेऊन गेले? माऊली बोलतात विठला विठला. क्षीर सिंधूची परिवारी, शक्तीची कर्णकुहरी. क्षीर सिंधूच्या पलीकडे गेले आणि तिच्या तीरावर बसल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती मातेच्या कानाजवळ गेले. हो, पार्वती मातेच्या कानाजवळ गेले आणि तिच्या कानात ज्ञान सांगू लागले. भगवान शंकर ज्ञान सांगतात, पार्वती माता ऐकू लागल्या. भगवान शंकर सांगू लागले, पार्वती ऐकू लागली. पण पार्वती ऐकती कवर? झोप लागत नाही. हो, लगेच पार्वती मातेला डोळा लागला. लागल्याबरोबर पार्वती माता झोपलेल्या. आणि ऐका ना, भगवान शंकर, तुम्ही मला सांगा, भगवान शंकराचा एखादा फोटो पाहिला का तुम्ही सगळे डोळे उघडलेला? असं करा की नाही पाहिला कोणच, कारण तसा फोटो तयार झाला नाही. भगवान शंकराचे जास्तीत जास्त 50% डोळे उघडे. काय काय फोटो तर 75%, काय काय 80%, सगळे डोळे उघडे भगवान शंकराचे, कुठत नाही. आता येईन आधीच 75% डोळे झाकलेले आणि पार्वतीनं तर 100% गच्च ढाकून घेतले आणि ती झोपली. ज्ञान सांगणं सुरू आहे आणि तिचं झोपणं सुरू आहे. वैकुंठामध्ये भगवान विष्णू परमात्म्यानं पाहिलं आणि देवाला वाईट वाटलं. काय वाईट वाटलं? एवढं ब्रह्मज्ञान भगवान शंकर पार्वतीला सांगतात आणि बाईला किंमत नाही. गुप्त रूपानं आले आणि माशीच्या पोटात जाऊन बसले. भगवान शंकरानं सांगितलेलं सगळं ज्ञान माशीच्या पोटात ऐकलं. पण तुम्हाला सांगू, माणसाला 3 गोष्टी पचत नाहीत म्हण. कोणत्या कोणत्या? फुकटाचं ज्ञान, फुकटाचं गुण आणि तिसरं फुकटाचं धन. 3 गोष्टी माणसाला पचत नाही. तुमचा आमचं नाही, भगवान विष्णू परमात्म्याला पचलं नाही. जाताना गुप्त रूपानं महाराज गेले आणि ज्ञान मिळाल्याबरोबर माशीचं पोट फाडून बाहेर आले. तोच नवनाथापैकी एक अवतार झाला ज्याचं नाव मच्छिंद्र आहे. ज्याचं नाव मच्छिंद्र आहे. आणि भगवान शंकर बाहेर आल्याबरोबर, विष्णू परमात्मा बाहेर आल्याबरोबर, हो, भगवान शंकरानं डोळे उघडले आणि पाहतात तर काय, पार्वती, तुम्ही तर झोपले नाही ना. पार्वती माता झोपलेल्या. भगवान शंकर विचार करू लागले, मी ज्ञान सांगायलो, पार्वती झोपलेली, मग ऐकू लागलो कोण? ऐकू लागलो कोण? का? भगवान शंकरानं डोळे झाकलेले, पार्वतीने डोळे झाकलेले. मग भगवान शंकराला कसं कळालं असलं दुसरं कोण ऐकलं म्हणून? जुना काळ आठवतो मी. जुन्या काळात मळणी यंत्र नव्हते, हल्लर. मग काय होत्या? मळणी. आता मळणी राहिल्यात का? आताही मळणी आहेत, मात्र वेगळ्या आहेत. आताची मळण कशी आहे? फटफटी रोडच्या कडेला उभी करायची, गिलास आणून देऊ, थंड पाण्याची बाटली घ्यायची, 2 प्लास्टिकचे गिलास खिशातून काढायचे, कुरकुऱ्याचा पुडा नाही तर मिठाची पुडी आहेच. ही आताची मळण आहे. हो, आणि जुन्या काळात बैलाच्या मळणी असायच्या आणि ते धान्य मळायचं. हो, आणि मळल्याच्या नंतर चोरायनं चोरून नेऊ नये म्हणून प्रत्येक गावामध्ये एक गोष्टी सांगणारा माणूस असायचं आणि त्याला खळवण्याचं. नेल्याबरोबर त्यानं रात्रभर गोष्टी सांगायच्या. मग त्यानं म्हणायचं, एक राजा होता, बाकीच्यानं काय म्हणायचं? म्हणा मग. बाकीच्यानं म्हणायचं, हां त्याला 2 राण्या होत्या, हां त्याला 3 घोडे होते, हां 3 घोडे एकदाच बसत होता. नाही म्हणायचंच नाही. का बसणं? रात्र काढायची कोणी कुणी बी, कारण त्याला म्हणत होते हुंकार. भगवान शंकर झोपलेले, पार्वती माता झोपलेली आणि विष्णू परमात्मा माशीच्या पोटातून हुंकार देतात. आणि भगवान शंकरानं आत्मज्ञानानं जाणलं तर ज्या वेळेला मच्छिंद्र बाहेर आले, भगवान शंकरानं विचार केला, माझ्याकडून याला ज्ञान मिळाले फुकट का इकत? पंगत बसलेली आणि एक बाजारा माणूस चालला, खिशामध्ये मारा पिशवी घेतलेली आणि पंक्तीवाल्यानं पाहिलं, पळतच गेला आणि काय म्हणे, पंगत तर माहीत आहे ना, का बसून दाखवू? हो, हात जोडले आणि त्या जाणाऱ्या माणसाला काय म्हणला, जाता जाता 2 घास खाऊन जा. हो, तो म्हणे मी आता जेवून आलो. नाही नाही, तुम्ही जर तसे गेले तर माझा काय एवढा अन्नदान करून उपयोग, तुम्ही जेवून जा. ते जेवायला बसला. मला सांगा, त्याला सकाळी जाऊन आमंत्रण दिले का? नाही. मग त्याला जेवायला मिळालं, मात्र कसं? सहज. आणि भगवान शंकरानं विचार केला, भगवान विष्णूनं सुद्धा ज्ञान ऐकले कसं? सहज. बीज प्रगटले, बीज प्रगटले,
बीज प्रकटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. आता मला सांगा, मच्छिंद्राला मुद्दा मिळालं का सहज? सहज मिळालं. हो. आणि भगवान शंकराने विचार केला याला फुकट मिळाले, पण हे काय लोकाला फुकट देते का इकतंय, म्हणून परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात आले. गोरक्षाच्या रूपात आले आणि मच्छिंद्रानं जसं घेतलं होतं मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि केल्याबरोबर भगवान शंकर म्हणले माणूस इमानदार आहे, फुकटच मिळालं होतं आणि लोकाला त्यानं फुकटच दिलं. पण भगवान शंकर हुशार माणूस, त्यानं असा विचार केला काय काय माणसं असतात येतात आणि म्हणतात 5,000 द्या, रविवारच्याला वापस देतो. मग काम आहे जरा लग्नाचं, दया आली माणसाला, काढले 5,000 त्याला देऊन टाकले. रविवारची बोली होती यानं गुरुवारीच आणून दिली. ज्यानं मी भेणारा माणूस आहे का, त्याच्या तोंडात चप्पल सगळं पाय घातला म्हणलं डस. त्याला नुसतं पायाला चोंबाळलं. खाऊन खाऊन किती खाणार आहे, 92 किलो आपल्याला, कुत्र्याचं पोटच आहे केवढं. त्यानं नुसतं पायाला चोंबाळलं, अजिबात डसलं नाही. मग वाघानं रकाळी फोडल्याबरोबर दादा निवृत्ती घाबरले आणि पळस सुटले. आणि कुठे गेले? तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा कधी, गहिनीनाथाची गुफा आहे तिथं, आणि तिथं गेले तर गहिनी ध्यान लावून बसलेले आणि त्याच गहिनीनं दादा निवृत्तीच्या मस्तकावर हात ठेवला. गहिनी प्रसादे गयनी प्रसाद निवृत्ती दातार, गयनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेवाचा रस चविले, ज्ञानदेवाचा रस चविले. गयनी प्रसाद निवृत्ती दातार, गयनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेवाचा रस चविले, ज्ञानदेवाचा रस चविले. याचा आवाज मोकळा करा हो. सपातून नेलं माझं सपादन आता. याचं काय करा, हाईज वाढवा जरा असं, हाईज हाईज तिकडं पहा, मीड वाढवा मीड. ओके. आणि नॉर्मल इको ठेवा बारूकसा आणि याच्या दावा द्या साऊंडमध्ये. विठला विठला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. आणि माऊली ज्ञानेश्वराला दादा निवृत्तीनाथानं देऊन टाकलं महाराज जेवढं मिळालं होतं. आता ऐका, परंपरा तिथून चालत आली. माऊली ज्ञानेश्वरावर खंडित झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, हारले देवालया. आणि वैष्णवामध्ये मोठे कोण आहेत? ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मोक्ष पेठा, विठ्ठल नामे मोक्ष पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान गणे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान गणे श्रेष्ठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. आणि या संप्रदायाची सुरुवात जर कोण केली तर ती माऊली ज्ञानेश्वरानं, म्हणून त्यालाच म्हणतात वैष्णव. हो, वैष्णवाच्या व्याख्या अनेक महाराज सांगता येतील, त्यापैकी एक तुम्हाला मी सांगतो. पंढरपूरची वारी चालू आहे आणि पंढरपूरला यावर्षी किती लोक होते? गेल्या आषाढीला 28 लाख. किती? 28 लाख. हो, एवढी महाराज 4 पदरी गोपाळपुऱ्यापर्यंत बारी लागली. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा बारी लागले आणि लागल्याच्या नंतर फिरत फिरत
फिरत फिरत नामदेव पायरीजवळ आले. गरुड खांबाला कवटाळलं. भगवान पांडुरंगाच्या राऊळात गेले. पंढरीचा पांडुरंग पाहिला, मन भरून आलं, डोळे पाण्यानं डबडबले, छाती महाराज आले गे, अंगावरचे रोम उभे राहिले. देवाच्या पायाला कवटाळलं. भगवान पांडुरंगानं पाहिलं. तुकोबाराची नजर झाली आणि देवानं तुकोबाराकडे पाहिलं आणि तुकोबाराला खुणवलं. काय म्हणले? 500 द्या म्हणे ना, 5 मिनिटं थांबा. काय म्हणले? 5 मिनिटं जरा बाजूला थांबा. तुकोबाराय बाजूला उभे राहिले. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. बघता बघता अर्धा तास होऊन गेला. का? काय माणसाचं माप मोठीचं असते. मोठीच माप कळतंय तुम्हाला? माप एकच असते, फक्त बोलायचा फरक. हो. काय माणसं 2 मिनिटात आलो म्हणतात, 2 घंटे येतच नाही. भगवान पांडुरंगानं 5 बोटं दाखवले. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. चिडले तुकोबाराने. काय म्हणले? अहो पांडुरंगे, पंढरी जे निवासे, लावणी असे चालून ठेले देवा, पटकन काय ते सांगा, नाहीतर मी निघालो. हो. भगवान पांडुरंगाने विचार केला, आता तुकोबाराय थांबणार नाहीत. भगवान पांडुरंग परमात्म्यानं दर्शन बारी बंद केली, दार लावलं, विटेवरून खाली उतरले आणि तुकोबारायकडे सारखं पाहू लागले. सारखं तुकोबारायकडे पाहू लागले. तुकोबाराय देवाकडे पाहू लागले आणि दोघांनी ज्यावेळेला एकमेकाकडे पाहिलं, शास्त्र असं म्हणतंय, मोठ्या माणसानं लहान्या माणसाच्या नजरेला नजर लावली की लहान्या माणसानं काय केलं पाहिजे ते तर माहीतच नाही आपल्याला. त्यानं आपली मान खाली घातली पाहिजे, आपली नजर खाली घातली पाहिजे. आता देव मोठा आहे ना महाराज, लगेच खाली मान घातली आणि भगवान पांडुरंगाकडं चोरट्या नजरेनं पाहत तुकोबाराय म्हणले, देवा हो काय पाहता माझ्या तोंडाकडं, हो काय पाहता माझ्या तोंडाकडं. हो. पंढरीचा पांडुरंग हसला आणि काय म्हणला? तुकोबाराय, तुमच्या तोंडाकडे पाहिले की मला सुख मिळतंय. कोण म्हणतंय? शामराव, कोण म्हणते? बसून सांगू? कोण म्हणते? पंढरीचा पांडुरंग म्हणत नाही, सर्व सुखाचे आगर, ज्या देवाकडं सर्व सुख आहे ते देव तुकाराम महाराजाला म्हणते, तुकोबाराय तुमच्याकडे पाहिले की मला सुख मिळते. देव कोण आहे? सर्व सुखाचे आगर. आगर माहिती? एसटी माहिती आहे का तुम्हाला? एसटी माहित नाही का? हो. पंढरपूरला गेलतो आम्ही आणि एसटी फेल झाली. कंडक्टर म्हणला, जे पैसे आणि तिकीट काढे तेवढे बसा. दोघंच निघाली, बाकी सगळे फुकटेच निघाली. तिचं नाव एसटी, दुसरी कोणतीच नाही, रंगान लाल. ज्या वेळेला दिवसभर सगळ्या एसट्या फिरतात आणि संध्याकाळी कुठं जमा होतात? डेपोमध्ये. आणि डेपोला मराठीत काय म्हणतात? आगार. आणि सकाळ झाल्याबरोबर ड्रायव्हर कंडक्टर येतात, आपल्या आपल्या नावाची पाटी बगलत आणतात, गाडीला लावतात. कोणती गाडी पुण्याला, कोणती मुंबईला, कोणती वसमतला, कोणती नांदेडला, कोणती धर्माबादला, कोणती वाशिमला, कोणती बुलढाण्याला. सांगू का? बस करू. सगळ्या गाड्या पुन्हा दिवसभर फिरल्या आणि संध्याकाळी कुठं जमा झाल्या? तसे जगातले सगळे लहान लहान सुख सगळ्याला सुख देतात आणि भगवान परमात्म्याच्या पायावर लीन होतात. त्याला म्हणतात सर्व सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा, सारे गात माझ्या पांडुरंगा, सारे गात सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाते. ऐका ना, नवलाची गोष्ट आहे हो. ज्या देवाकडे सगळे सुख आहेत आणि तो भगवान परमात्मा तुकोबारायला म्हणू लागला, तुकोबाराय तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले की मला सुख मिळते. पण तुकोबाराय मला एक सांगा, तुमच्या घरी खायला अन्न नाही होतं का? मी नाही मारा, तुकोबारायच बोलले. काय म्हणले? दुष्काळी आटीला, दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान, एकत्री अन्न करता मेली, एकत्री अन्न
अन्न अन्न करिता मेले दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान एक स्त्रियांना करिता मेले एक स्त्रियांना करिता मेले एक स्त्रियांना करिता मेले दुष्काळी अटीला द्रव्य गेला मान स्त्री एक अन्न अन्न ऐका ना काय म्हणतात अन्न अन्न करता मेली अन्न मिळालं नाही म्हणून नाही मेली अन्न एका एका घासाला मोहताज होऊन मेली महाराज तुम्ही असं 10 वर्षात ऐकलं का हो कोणाच्या बायकोला खायला मिळालं नाही ती मेली ऐकलं तुम्ही मी तर नाही ऐकलं हां खाऊन खाऊन मेली असं नाही एखाद्याची लय मरायल्यात हो खाऊन मेली असेल पण अन्न मिळालं नाही म्हणून अशी मी तर ऐकलं नाही माझ्या तुकोबारायची मेली भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबाराय घरात खायला अन्न नाही देवा तुमचीच कृपा आहे आमच्यावर हो बरं अंगावर घालायला वस्त्र नाही मैपती बाबा तुकोबारायच्या चरित्रामध्ये असं लिहितात तुकोबारायच्या पत्नीला जिजाबाईला एकच लुगडं होतं म्हण एकच लुगडं आणि त्याला सुद्धा काय लावलेलं आत्ताच्या भाषेत ठिगळ जुन्या भाषेमध्ये दांडी केलेलं आहे दांडी माहिती आहे ना हो काल एक जण म्हणलं दांडी ते कोळपच घेऊन आलं दांडी म्हणजे काय 2 रंगाचं लुगडं बीजेपीचा झेंडा हिरवण लाल हो तुम्ही म्हणता तुम्ही बीजेपीचे आहेत का मी कोणाचा नाही बापा कारण काय लोकांना राजकारणाचा लय नाद लागलाय कोण्या गावात गेलं ना थोडं असं बोललो हो एक जण म्हणलं तुम्ही घड्याळीचे आहेत का म्हणलं नाही दुसरा म्हणलं तुम्ही बीजेपीचे आहेत का म्हणलं त्याचा काय संबंध आहे एक म्हणलं शिवसेनेचे आहेत का मग शेवटला एक जण आलं काय म्हणलं माहिती आहे का तुम्ही कोणाचे आहेत म्हणलं मायबापाचा कारण काय आपण आपल्या मायबापाचे हो राजकारणाचा नाद अतिशय वाईट 2 रंगाचं लुगडं महाराज ऐका ना तुकोबारायाच्या एका अभंगावर कीर्तन करणारे लोक आज 50-50 हजार रुपये घेतात आणि त्या तुकाराम महाराजाच्या पत्नीला नेसायला एकच लुगडं तेही त्याला 2 ठिगळं लावलेलं काय अन्न महाराज काय त्यांचं भक्ती असेल काय त्यांचं वैराग्य असेल तुम्हाला सांगू आत्ता त्याचं नाव घेऊन त्याचा अभंग घेऊन कीर्तन करण्याच्या बायका जर पाहिल्या तुम्ही एवढ्या साड्या झाल्यात कालच एका महाराजाच्या घरी गेलतो मी बायला साडी नेसायची संद काढताना गेला सजावून मला बोलली म्हणली महाराज संद काढून द्या सजावरचा संद काढा कोंडाच निघून गेला तिला म्हणलं बाजूला व्हा नुसतं एका बोटानं दाबलं कोंडा कुचकून उघडला मग बाईने नेसायची साडी काढून घेतली आता पुन्हा लावू लागली मग तिला लागच नाही गेली उद्बत्तीसारखी बाई मग तिला म्हणलं बाजूला व्हा मी काहीच केलं नाही इमानदारी निस्ता बसलो तिच्यावर एक साडी बाहेर निघाली तोंड काढ सरपासारखं तिनं हो संदक फाटून हां कारण काय त्याचं नाव घेणाऱ्याच्या बायकोला एवढ्या साड्या आहेत नाही माझी वस्त्राया पोटाची नाही माझी वस्त्राया पोटाची माऊलिया मोठी माऊलिया आम्हा चिंता अन्ना आणि वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग विठला विठला उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड उशाला ही ज्यांची स्थिती आहे महाराज ते तुकोबार आहेत अंगावर घालायला वस्त्र नाही हो देवा तुमचीच कृपा आहे खायला अन्न नाही अंगावर घालायला वस्त्र नाही बरं राहायला तरी घर होतं का नाही महाराज आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढती या भिके कुत्री घर राखीती राहायला घर नाही खायला अन्न नाही अंगावर घालायला कपडा नाही बरं जाऊ द्या गावात तरी मान होता का कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक
खावे आता कोणीकडे जावे काय 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 खावे आता कोणीकडे जावे हे विठ्ठल गोपाला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाली. ऐका ना, जोपर्यंत तुकोबारा देऊमध्ये होते ना, कोणीतरी तुकाराम महाराज म्हणला असेल का त्याला? तुम्हाला खरं सांगू का, तुकोबाराय आणि ज्ञानोबारायाच्या काळात आपण नव्हतो हे आपलं भाग्य कमी आहे. दुर्भागी माणसं आहेत तुम्ही आम्ही, आभागी माणसं आहेत तुम्ही आम्ही, कमनशिबी माणसं आहेत महाराज, दुर्दैवी माणसं आहेत. तुकोबाराय ज्ञानोबाराय होते त्या काळात आपण नव्हतो. देवा शपथ छातीवर हात ठेवून सांगा, जर आपण त्या काळात असतो तर काय केलं असतं? जन्मोजन्मी आम्ही सुपडे साफ केले, पुण्य काही केले नाही. आपण सुद्धा एखादा दगड त्याला हाणल्याशिवाय सोडला नसता. ज्ञानोबारायाच्या पीठामध्ये आपण हे वाळू टाकल्याशिवाय आपण काय कमी मूर्ती आहेत? हो, पण तुम्हाला एक सांगू का, त्या काळात आपण नव्हतो हे आपलं दुर्दैव आहे. पण त्या तुकोबारायाची गाथा आज तुम्हाला वाचायला आहे. त्या माऊली ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी आज तुम्हाला वाचायला आहे. तुमच्या एवढं भाग्यवान जगात कोणी नाही, हे खरं भाग्य आहे. हा, हे खरं भाग्य आहे. वाजव टाळे, असं करा. हा, लय सोपं असतं ते, पण आपल्याला जमत नाही. असं आहे. विठला विठला कारण तुकोबारायला म्हणावं लागलं, महाराज जोपर्यंत मी जिवंत आहे ना, जोपर्यंत देहूमध्ये, तोपर्यंत तुम्ही मला मान देणार नाहीत. मात्र ज्या दिवशी मी हे जग सोडून जाईल त्या दिवशी तुम्हाला म्हणावं लागेल. हो, आज तुम्ही जर देऊला गेले ना, हो, ते लोक काय म्हणतात, इथं तुकाराम महाराज बसत होते, हो इथं भजन करीत होते, इथं विना वाजत होते, इथं विठ्ठलाच्या मंदिरात पूजा करीत होते, इथूनच वैकुंठाला गेले. धन्य मनवील इह लोकी लोका, धन्य आम्ही तुका देखेला. पण कधी म्हणले? तुकोबाराय गेल्याच्या नंतर. मग भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, खायला अन्न नाही, अंगावर घालायला कपडा नाही, राहायला घर नाही, गावामध्ये मान नाही. मग तुकोबाराय ज्या माणसाकडे एवढ्या गोष्टी नाही त्याच्या चेहऱ्यावर सुख असन का हो? 8:30ला कीर्तन सुरू झालं, तुम्हाला काय झालं? सगळ्याला सुख झालं. आणि 10:30ला नाही संपलं तर लगेच काय होणार आहे? पण बरोबर घड्या पाचा नाही, बेजार व्हायचा नाही, मोबाईल पाहून बरोबर टायमाला मी संपिणार आहे. कारण काय, 20 फूट मला 20च फूट खांदायचं, बियाण कुठे काढा तुम्ही तुमचं. कारण लोक ज्याचं रान त्याला माहीत कुठून भिजते, मला काय माहीत. बरोबर आहे ना? हो. आणि तुम्ही या टायमामध्ये किती वळवळ केलं तर सोडायचं नाही, कारण पाय बांधले ढोलकीला. विठला विठला. ज्या माणसाच्या घरात खायला नाही, अंगावर वस्त्र नाही, गावात मान नाही, खरंच सांगा त्याच्या चेहऱ्यावर सुख असेल का हो? भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले, मला एक सांगा तुकाराम महाराज, तुमच्याकडे याच्यातली एकही गोष्ट नाही, मात्र तुमच्या एवढं सुख कुठून आले? भगवान पांडुरंगाकडे तुकोबाराने पाहिलं, काय म्हणले? देवा तुम्हाला खरं सांगू का खोटं सांगू? काय म्हणले? खरं सांगू का खोटं सांगू? भगवान हसले काय म्हणले? खोटं सांगणाऱ्याचा ऊत आलाय म्हणले, तुम्ही तरी खरं सांगा. काय म्हणले? बरं वाटलं ना तुम्हाला असं म्हणलं? काय म्हणले? खोटं सांगणाऱ्याचा ऊत आलाय, तुम्ही तरी खरं सांगा. आणि मग भगवान पांडुरंगाला तुकोबाराय सांगतात. पण तुम्हाला सांगू का, काय काय वेळेला काय होते माहिती आहे का? करायला जातात मारुती आणि होतंय काय? शक्य आहे का हो? गणपतीला पुढून सोन आणि मारुतीला मागून शेपूट, असं होऊ शकतंय का? पण ही मन आहे. करायला गेले गणपती, पण झाला मारुती. तुकोबारायकडे पाहिल्या पाहिल्या देवाला वाटलं घेऊन घेऊन कोणाचं नाव घेईल? एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, ते कोणाचं नाव घेत राहते रात्रंदिवस? आमच्या साहेबांनी हे केलं, आमच्या साहेबांनी ते केलं, आमच्या साहेबांनी ते केलं, आणि यानं हीच गुंठे निघलं. साहेबानं काय करायचं ते केलं आणि यानं फुकलं. महाराज आयर बैठला, आयरण्याचा पैसा नाही, पेरायला पैसा नाही, जिंदाबाद जिंदाबाद, भिकारी धंदा. भगवान पांडुरंगाला सुद्धा वाटलं की तुकाराम महाराज घेऊन घेऊन कोणाचं नाव घेतील? नाही खरंय म्हणून का 10 वर्ष ते धंदा केला मी म्हणून. हो, हे लोकांचं नाही, माझंच आहे. विठला विठला. देवाला वाटलं घेऊन घेऊन कोणाचं नाव घेणार?
आपलंच नाव घेणार. पण काय काय वेळेला काय होतं माहिती आहे का, आपल्याला वाटते असं घडल, मात्र घडतंय तसं. एका गावात एका माणसानं घर बांधलं 4 मजली. हो, 5-50 लाख खर्चून टाकले त्यानं. सुंदर घर बांधलं, वास्तुशांती झाली, गृहप्रवेश झाला, राहायला गेला आणि एकदम 4थ्या मजल्याच्या स्लॅबवर वर गेलं ते एकदम. हो, आणि त्यानं योगायोगानं वरून खाली पाहिलं. 8:30 पावणे 9ची वेळ, जिल्हा परिषदेची शाळा भरली आणि खाकीची हापचड्डी घालून पांढरा अंगड घालून एक लेकरू नेमकं शाळेत चालले. वरच्या मालकानं खाली पाहिलं आणि योगायोगानं लेकरानं वरी पाहिलं. मालकानं खाली पाहिलं, लेकरानं वर पाहिलं. तुम्ही ढेरीकडे पाहू नका, तोंडाकडे पाहून कीर्तन आहे का? अरे काय दिष्ट लावता का काय उगा आपलं टुळू टुळू सगळे ढेरीकडंच. हो, मालकानं कुठं पाहिलं? खाली पाहिलं. लेकरानं कुठं पाहिलं? वर पाहिलं. दोघांची नजर झाली आणि झाल्या या लेकराच्या मनात काय आलं, त्यानं मालकाकडे पाहिलं, तोंडावर हात मारला. घर मालकाला काय वाटलं माहितीये का, याला आपल्या घराचं काय वाटायले, नवल वाटायले, कौतुक वाटायले, मोठेपणा वाटायला. म्हणून त्या घर मालकाने त्याला खुलिलं, मला वर ये. लेकरू पायऱ्या चढून झाली 4 मजली, गेलो वरी. आणि गेल्याबरोबर हो पटकन खिशामध्ये हात घातला, 50 रुपयाची नोट काढली, लेकराच्या हातात दिली. त्यानं 50 रुपयाची नोट घेतली, फाटके एका काय पाहिलं, पाठीवरचं दप्तर काढलं, वही काढली, वहीच्या पानात ती नोट ठेवली, पान दुमतीलं, पुन्हा टाकलं, चेन उघडली आणि पुन्हा आपल्या पाठीला अडकून टाकलं. मग घर मालकानं त्या लेकराकडे पाहिल्या काय म्हणला, बाळू कस काय वाटलं आपलं घर, कस काय वाटलं आपलं घर? हो, ते बाळू म्हणला, पाटील घरातलं आपल्याला काही कळत नाही. तुम्हाला काय कळलं ना? बरं झालं. काय म्हणे, घरातलं आपल्याला काही कळत नाही. आता मला सांगा, नोट वापस घेता येते का? बरं कुठं ठेवली? काढा ना वही. तुमचे पान काढा, लय कुठं नाही ते. हो, इतक्या मदत ठेवली. बरं हिसकाटून जर नोट घेतली, सगळ्या गावात बोंबलं जाईल का नाही ते? हो, एक तर नोट दिली आणि काय माहिती आहे का, लोकांना पैसे दिले की नाव घ्यावं असं कोणाला वाटतंय. मग आता पैसे तर वापस घेता येत नाही आणि हे काय म्हणते, मला घरातलं काही कळत नाही. राग आला, कान पकडला, कान पिळला आणि घराचा घरमालक म्हणला, मूर्खा, नालायका, बेखुबा, तुला जर घरातलं काही कळत नाही, तोंडावर हात मारून असं वर काय पाहू लागला, असं काय करू लागला? हो, ते म्हणला, पाटील मी विचार करू लागलो, तुम्ही जर वरी मेले तर तुम्हाला असतात गायनाचे उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने ऐका. परमार्थ मनाचा आहे आणि संसार शरीराचा आहे. आणि मनाचा विचार सांगताना, मन कसं आहे माणसाचं, एक वारकरी माणूस आहे, शहो एवढा वारकरी आहे, 75 वर्ष वय झाले, नाही मारत, देवाशिवाय दुसरं काही नाही. रस्त्यानं चाललाय आणि रस्त्यामध्ये 2 मूर्त्या पडलेल्या आहेत. तुम्ही लक्ष देऊन ऐका. 2 मूर्त्या पडलेल्या आहेत, एक रामाची आणि दुसरी रावणाची. एक रामाची आणि दुसरी रावणाची. चला, ती वारकरी कोणती मूर्ती उचलील? एकदा आकारा बरं, आ म्हणजे बोलायला सोपं होतं. हो, कोणाची उचलील? रामाची. चला आता उलटा असा विचार करा, एक मूर्ती पडलेली रावणाची आणि एक रामाची. जी रामाची ती लाकडाची आणि जी रावणाची ती सोन्याची. हा, सुटलं का नाही तोंडाला पाणी? हा, हेच मनाचा भाव आहे. चला, किती वर्षाचा कोणी जरी असला तरी आता कोणती उचलील? हिम्मत आहे का रावणाची म्हणायचा? हा, सोन्याची रावणाची असली तरी उचलली, मोडी नाही, देवघरात नेऊन ठेवली त्यानं. कारण काय, मन असं आहे, मनाला एक विषय असला ना ते देवाकडे येते. ऐका, मनाला एक विषय असला ना ते देवाकडे येते आणि 2 अनेक विषय झाले ना ते भटकत राहते. पाहुण्याच्या घरी गेला आणि बरेच दिवस झाला आला नव्हता आणि लगेच घर मालकानं पाहुण्याला बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि घरात हाक मारी बायकोला. म्हणलं, अगं रमा. आतमधून त्याची बायको म्हणली, काय रे बेसरमा? ही आत्ताची बायको आहे, आत्ताची बायको, पहिल्यातलं नाही. हा, मग हे म्हणला, महाराज आलेत. ती म्हणली, मग काय करू? हो, ते म्हणला, महाराज चहा घेता का कॉफी घेता? पण महाराज लय भारी, ते म्हणला, आधी चहा घेऊ, कॉफी होस तोर. बरे ना, हळदी घेती बरे आहेत ना? हो, काय म्हणे, चहा घेऊ कॉफी होस तोर, म्हणजे चहा पितो, कॉफी पितो. मग ते मला दूधच प्या ना. ज्या वेळेला मालकाला चहा पिता का विचारलं त्यावेळेला त्याचं मन काय होतं, स्थिर होतं. मात्र कॉफीचं नाव निघालं की त्याला वाटलं चहा प्याव का कॉफी प्याव. पुन्हा त्यानं ठरवलं कॉफीच पिऊ, पण यानं 3रं दूध काढलं मधात. मग पुन्हा मन याचं काय झालं, विचलित झालं. चहा प्याव, दूध प्याव का कॉफी प्याव का काय प्याव, त्याच्या आकारानं प्याव.
कारण काय, मनाचा विषय एक असला की ते देवाकडे येते आणि मनाचे विषय अनेक झाले की ते देवाकडे जात नाही. म्हणून महाराज म्हणतात एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. एक भाव असला पाहिजे, एक चित्त असलं पाहिजे तरच ते देवाकडे येते. नाहीतर मनामध्ये नाना प्रकारचे पैलू पडतात, ते परमार्थाकडे येत नाही. मात्र वैष्णवाचं दुसरं लक्षण आहे, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. किती नाचतात, अभंगाचं तिसरं चरण. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकर साधान या परते, नकर साधान या परते, गायनात भोळे आपुलिया छंदे, गायनात भोळे आपुलिया छंदे. नकर साधान या परते, नकर साधान या परते, गायनात भोळे आपुलिया छंदे, गायनात भोळे आपुलिया लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मनाच्या आनंदानं नाचतात, गातात आणि काय करतात, एकच काम करतात, देवाचं भजन करतात. विठोबा कुमार ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ विठोबा कुमार बार कुमाई, ओ 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 बार. परमार्थिक माणसाला परमार्थात लाज नाही आणि संसारिक माणसाला संसारात लाज नाही. तुम्हाला सांगू का, संसारिक कोणी असू द्या आणि केवढाही असू द्या, त्याची रोजची एकदा तरी लाज निघाल्याशिवाय माणसाला वाटते ना, सगळ्यात जास्त घरात मान आपल्याला कोण देते, कोण देते? दोघं तिघं असं करायचं, पत्नी पत्नी म्हणायचा लाग सुद्धा होईना. आणि खरं सांगू का, प्रत्येकाला असं वाटतंय फक्त की सगळ्यात जास्त मान आपल्याला कोण देते, तर ज्याची त्याची बायको देते. पण तुम्हाला खरं सांगू का, या व्यासपीठावर सगळ्यात जास्त अपमान जर कोण करीत असेल, फक्त तिनं केलेला अपमान कोळ देत नाही, दुसरं काही नाही. आता गॅस सिलेंडरचं तुम्हाला मारामारी माहिती आहे. 3 दिवस झालं गॅस संपला माझ्या घरचा. इकून तिकून आणलं तर एक ती टाकी चपटलेली होती. चपटलेली कळती ना, चपटलेली म्हणजे ज्या माणसाला खायला प्यायला ते गाला मदत गेलेली तशी. हो, आणली, दरवाज्यात ठेवली. ठेवल्याबरोबर आमची बायको म्हणली, तुम्हाला गॅसची टाकी कशी आणावं ते कळत नाही. आता मान आहे का अपमान आहे? अपमान. पण आता वाटत नाही त्याला काय करावं कोणाला. हो, काय म्हणी, गॅसची टाकी कशी आणावं ते तुम्हाला कळत नाही. तिला म्हणलं तुला आणलं तेच कळलं नाही तर टाकी केव्हा कळत. तुम्हाला कळालं का नाही हे मला माहित नाही आता. हो, कारण काय, सगळ्यात जास्त अपमान करणारं कोण असेल तर ते नातं आहे. लाड लाड का होईना, पण प्रत्येकाची दिवसातून एकदा तरी लाज निघते. काय म्हणती, अहो तुम्हाला काही लाज आहे का? माणसाला अपमान वाटतंय का बरं वाटतंय? गुदगुल्या होतात, बरं वाटण्याचा हिशोब नाही इथं. कारण काय, संसारामध्ये माणसाचा किती अपमान होऊ द्या, माणसाला काही वाटत नाही. मात्र परमार्थामध्ये माणसाला थोडा सुद्धा अपमान सहन होत नाही. मात्र वैष्णवाचं लक्षण सांगत असताना म्हणतात, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. संपलं नाही, 7 मिनिटं राहिलेत अजून. बरोबर टाइम टू टाइम. हो, घामाचा पैसा आहे. बाटल्यात लहान लहान ठेवायची, माणूस पाहून तर बाटली ठेवायची मामा, माणूस पाहून तर ठेवायची. सप्त्यातला सगळ्यात मोठा महाराज हेच आहे, हेच आहे, दुसरा महाराज नाही आहे सप्त्यात मोठा. बाटली तर मोठी ठेवायची पहिल्यानंच, बाटलीत बी बारकाई, बाकी काही हो. विठला विठला.
आला विठाला परमार्थिक माणसाला परमार्थामध्ये लाज नाही आणि संसारिक माणसाला संसारामध्ये कशी लाज नाही. 2 मिनिटात सांगतून कीर्तन संपितो. एक गाव आहे आणि त्या गावात एक पती पत्नीचं जोडपं आहे आणि माणूस एवढा कामदार होता, एवढा कामदार होता, एकदा जर कामाला लागला नामदेवराव तर 30 फासं पराठीच्या उपटीत होता. कीर्तनात काही होते ताण घेऊ नका तुम्ही. 30 फासं पराठीचे उपटायचा. पण पाटील अजून ते कामालाच लागलं नाही. संपायची वेळ आली आता. कारण काय, जर कामाला लागला 30 फासं उपटायचे पण अजून ते कामाला म्हणजे त्यानं अजून काहीच काम केलं नाही. बघता बघता 2 लेकरं झाली. मुलगा 10 वर्षात झाला, मुलगी 8 वर्षात झाली. बाईनं लोकांची मोलमजुरी करायची, याचं पोट भरायचं, लेकराचं पोट भरवायचं, शाळा शिकवायची, पुस्तकं सांभाळायची. आणि यानं काय करायचं माहिती आहे का, बाई रोजानं कामाला गेली, अंगणामध्ये लिंबाचं झाड बाज ओढीत ओढीत आणायची, टेबल फॅन स्टूलवर ठेवायचा. देऊ आता गादी टाकून देऊ गादी टाकायची आणि झोपायची त्यानं. आणि बाई 6 वाजता येण्याच्या अगोदर 5:30ला सगळं गुंडाळून त्यानं ठेवायचं. मग योगायोगानं काय झालं माहिती आहे का, आज बाईचं काम 3:30लाच संपलं आणि 3:30लाच बाई घराकडे आली. आणि आल्याबरोबर पाहते तर काय, आला शीतळ शांतीचा वारा. हे महाराज बाजे उघडं झोपलेलो. उघडं कळते ना तुम्हाला का, पडून दाखवू, खाली पोट केलेलं आणि पाठवरी. बाई आली. आता असा मूर्ख नवरा असल्यावर राग यायला पाहिजे का नाही. तिला राग आला. महाराज आल्याबरोबर डोक्यावरचं टोपलं मदर महाराज उभ्यानं खाली दणकन फेकलं. फेकल्याबरोबर साडी हातामध्ये धरली, चप्पल सगळं पाय उचलला आणि त्याच्या कमर मारल्या ते बाजवून हुसळलं आणि दणकन खाली पडलं. हे लहान लहान लेकरू काय करतात, भीतीला चेंडू हाणतात. चेंडू आणल्या, चेंडू पलीकडे जाते का उसळून अलीकडे येते हे माहित नाही का हो. उसळून अलीकडे येते. याला लात मारल्याबरोबर हे 2 फूट वर उसळलं आणि दणकन जमिनीवर पडलं. आता बायकोनं मारल्यावर जगण्यात काय मजा आहे, तरी लोक जगायले, त्याला मी काय करू, आपला गुन्हाच काय याच्यात. हो राग उठलं. हो कारण काय, जुन्या काळातल्या नवऱ्याला राग येत होता. कोण्या काळातल्या, जुन्या काळातल्या. एवढा राग आमच्या शेजारी म्हातार असं होतं महाराज, जाऊ दे सांगितच नाही आता. म्हातारीला काठोटीनं मारलं त्यानं, काठोटीनं. काठोट माहिती आहे ना जुन्या काळातली, लाकडाच्या काठोटीनं मारलं. काठोट फुटली पण बाईच्या डोळ्याला पाणी तर यावं. बाई पळत गेली कोळपाटाला म्हणली हान. एवढ्या जुन्या काळात ते नवरदेव आडमुठ महाराज. हो एवढे आडमुठ. राग आला त्याला, विठला राग आल्याबरोबर तिच्याकडे पाहिलं काय म्हणला, आजचा तुझा माझा संबंध संपला, चाललो घर सोडून, आता पुन्हा घराचं तोंड पाळणार नाही. बाई म्हणली जा पुन्हा तोंड दाखवू नका, इरी नाही तर काय, खायला भार आणि भुईला भार. ते गेलं राग गेलं रानामध्ये. अंधारी रात्र आमुष्याची आणि जवळच्या का राजाची राजधानी होती. आणि त्या राजाच्या तिजोरीवर काही चोरांनी डाका टाकला आणि सोन्याच्या मोहरानं भरलेलं गाठोडं कपड्यात बांधलं आणि चोर गाठोडं घेऊन पळू लागले. तितक्यात पहारेकऱ्याला जाग आली, सगळीकडे आरडाओरडा झाला. राजाचं सैन्य चोराच्या मागे लागलं. मग चोराने विचार केला, जर पकडलं तर सुळावर देतील. चोरानं सोन्याचं गाठोडं मोहराचं तिथं टाकलं. चोर दुसऱ्या रस्त्याने गेले, सैन्य दुसऱ्या रस्त्याने गेलं आणि योगायोगाने हे त्या रस्त्याने निघालं. आलं अंधारी रात्र महाराज, पायामध्ये वाण नाही, चप्पल नाही, बॅटरी नाही. याला ठेस लागली आणि पडलं. यानं विचार केला ठेस लागली असेल कशाची. आलं आणि त्या गाठोड्याला हात लावला, खळखळ वाजू लागलो. वरचा कपडा सोडला, आतमध्ये हात घातला तर पिवळा माल. पिवळा माल माहिती आहे तुम्हाला, पिवळा माल. अहो घरडायली तुम्ही आता ते पिवळा माल. तुम्ही दुसरा विचार करू नका. पिवळा सगळ्या सोन्याच्या मोहरा. यानं जशाला तसं गाठोडं बांधलं, घेतलं धोत्राच्या घोळात आणि कुठं गेला असेल, घरी. संपायचंच काम आहे आता, लाज आहे का त्याला. कुठं गेलं ते, घरी. आता मला सांगा, बायकोचा मार खाल्ल्या त्यानं काशीला जायला पाहिजे होतं का नाही, आळंदीला जायला पाहिजे होतं का नाही, पंढरपूरला एखादा मठ बांधायचा होता का नाही, वारकऱ्याला शिकवायला पाहिजे होतं का नाही, अन्नदान करायला पाहिजे होतं का नाही. पण ते बोंबलत कुठं आलं, घरी आलं. दाराची कडी वाजवली. हो बाईनं आवाज ऐकला. ती बाई म्हणली कोण आहे, ते म्हणला मी आहे. ती म्हणली तू म्हणजे कोण आहे, ते म्हणला मी बंड्याचा बाप आहे. ती म्हणली तू येत नाही म्हणला की, लाज आहे का याला, तरी उभं आहे गटुडे घेऊन, आता तरी निघायला पाहिजे का नाही. लाज आहे का त्याला, कुठं आलं, कीर्तन झालं कुठं जाणार आहेत, लाज आहे का त्याला, त्याला लाज आहे का.
गाठोडं घेतलं. बाई म्हणली येत नाही म्हणले ना, तोंड पाहत नाही म्हणले ना, आता कशाला आले, मी नाही घेणार तुम्हाला आत. ती हळू आवाजात काय म्हणलाय का, आरडाओरडा करू नको, शेजारी जागे होतील, मला आतमध्ये घेऊ नको, पण हे गटुडं तर घे ना. बाईनं दाराच्या फटीतून पाहिलं तर पिवळं पिवळं सगळं सोनं. बाईनं दार उघडलं, सोन्याचं गाठोडं घेतलं, मडक्यामध्ये नेऊन टाकलं, त्याला पाटावर बसवलं, खाली मारा ताट ठेवलं, पाय धुवू लागली, तीर्थ घेऊ लागली, कुंकू लावू लागली, चंदन लावू लागली, हळद घातली, आरती आणली, जय हो म्हणू लागली. हो त्याचं मन भरून आलं. आणि आणल्या काय म्हणली, तुम्हाला लात घातली तरी तुम्ही घरीच आले हो. मग ते म्हणला याच्यात माझं काही नाही. ती म्हणजे याच्यात तुमचं कसं काही नाही, एवढी गरिबी होती, 18-20 दारिद्र्य होतं, लोक एकाचा धुरा खरडायला जात होते, आता आपण एवढे श्रीमंत झालो, हे तर तुमची सगळी कृपा आहे. ते मला वेडे, याच्यात माझं काही नाही, हे तर तुझ्या पायाचा प्रसाद आहे. काय म्हणू लागलं. ती म्हणली म्हणजे, ते मला बाज आण. आणली बाईनं बाज. मला गादी आण. आणली बाईनं गादी. हे पुन्हा उबडं झोपलो. बाई म्हणली आता काय. ते मला चप्पल घाल. ती म्हणली कशाला. मला डोसक्यावर टोपलं घे. ती म्हणली कशाला. मला टोपलं फेक. ती म्हणली कशाला. म्हणला लात घाल. ती म्हणली कशाला. ती म्हणला तू लात घाल, मी राग राग पुन्हा जंगलात जाईल आणि पुन्हा सोन्याचं गठोडं घेऊन येईल. याच्या बापान ठेवले गाव. पुन्हा पुन्हा लात खाण्याची इच्छा आहे. एवढी लाज सोडली महाराज लोकांनी प्रपंचामध्ये. तुकोबाराय म्हणतात वैष्णवाचं तसं नाही. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वैष्णवाचं वर्णन करतात. अभंगाचा अर्थ असा असेल असं मला अजिबात म्हणायचं नाही. जशी परमात्म्यानं बुद्धी दिली, तुम्हा संत श्रुती मायबापांची कृपा झाली, माझ्या सद्गुरूची कृपा झाली, तसे वेडीवाकडे शब्द तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक केलेला प्रयत्न होता. म्हणून मला इथं बोलावलं, कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व गावकरी मंडळीचे जाहीर आभार. सुंदर मृदंगाची साथ केली त्याबद्दल मदन महाराजांचे जाहीर आभार. उत्कृष्ट सर्व भजनी मंडळीने साथ केली त्यांचे जाहीर आभार. 2 तास चांगली सिस्टीम चालवली त्यांचे जाहीर आभार. 2 तास तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकायला बसले, तुमचे सुद्धा जाहीर आभार. मामा आले, प्रदीप पाटील आले, बाहेरगावून पाहुणे मंडळी आली, त्यांचे सुद्धा जाहीर आभार. आणि बोलण्यामध्ये एखादा चूक शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, आणि काही चांगलं वाटलं असेल तर ती भगवान परमात्म्याची कृपा. म्हणून माऊलीच्या उक्तीप्रमाणे माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे, करविले तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.